नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये। शुक्रवारी रात्री न्यू जर्सीच्या पासॅक येथील गोदामाला केमिकल फायरनं वेढलं होतं। अग्निशमन दलाचे जवान रासायनिक पदार्थांमुळे लागलेल्या आगीशी झुंज देत होते। रात्रीच्या अंधारात आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आणि ज्वाळांमुळे पासॅकच्या रहिवाशांना दरवाजे खिडक्या बंद ठेवण्याचे आणि घरातच राहण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं। नॅशनल हेल्थ कमिशननं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन अहवालानुसार शुक्रवारी चीनमध्ये देशातले 104 जण आणि बाहेरून आलेले 61 जण कोरोना बाधित आढळले। त्यापैकी 52 हेनान प्रांतातले, 39 टियांजिन मधले, 8 गुआंगडोंग मधले, 4 शांक्सी मधले आणि 1 जेजियांग मध्ये सापडलाय। एकूण 145 रुग्णांना बरं झाल्यानंतर रुग्णालयामधून काल सोडण्यात आलं। सध्या 3451 पुष्टी झालेली प्रकरणं उपचारासाठी रुग्णालयात आहेत, तर 11 जण गंभीर स्थितीत आहेत। इक्वेडोर, कोस्टारिका, पनामा आणि कोलंबिया यांनी शुक्रवारी जगातील जैवविविध वातावरणांपैकी एकाचं संरक्षण करण्यासाठी गॅलापागोस मरीन रिझर्व्हचा विस्तार करण्यासाठी संयुक्तपणे करार केला। गंभीरपणे धोक्यात असलेल्या इकोसिस्टम, स्थलांतराचे मार्ग आणि धोक्यात असलेल्या सागरी प्रजातींसाठी खाद्य क्षेत्र यांचं रक्षण करू, असं इक्वेडोरचे अध्यक्ष गिलेर्मो लासो म्हणाले। नोव्हेंबरमध्ये UN COP26 हवामान परिषदेमध्ये या उपक्रमावरती सहमती झाली। शनिवारी टेनिस स्टार नोवाक जोकोविचचे वकील कार्यालयातून बाहेर पडताना दिसले आणि दुसऱ्यांदा जोकोविचचा व्हिसा रद्द केल्यानंतर त्याच्या वकिलांनी केलेल्या अपीलवर न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली जाते। मेलबर्न पार्क येथील ऑस्ट्रेलियन ओपनमधील त्याच्या 2022च्या पहिल्या नियोजित सामन्याला 2 दिवस बाकी असताना हे प्रकरण आता उच्च न्यायालयात हलवण्याचा निष्कर्ष निकालात काढण्यात आलाय। ऑस्ट्रेलियातून निर्वासित केल्यामुळे देशात परत येण्यावरती त्याच्यावरती 3 वर्षांची बंदी लागू शकते, जी परिस्थितीनुसार माफही केली जाऊ शकते। नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात शनिवार रविवारपासून कझाकस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात शांततेमध्ये निदर्शनं सुरू झाली आहेत। मोर्चेकऱ्यांनी इंधनाच्या किमतीत तीव्र वाढीचा निषेध केला, परंतु मध्य आशियाई राष्ट्राच्या पश्चिमेकडून ही रॅली अधिक लोकसंख्येच्या भागामध्ये पोहोचली आणि शेवटी अलमाटी या सर्वात मोठ्या शहरापर्यंत पोहोचली। अलमाटीमधील शांततापूर्ण निदर्शनांमध्ये सशस्त्र पुरुषांचे गट सुद्धा दिसले। काही जण लायसन्स प्लेट शिवाय आणि त्यांचे चेहरे झाकलेल्या कारमध्ये स्वार होताना दिसले आणि त्यांचा पोलिसांशी सुद्धा संघर्ष झाला। 5 जानेवारीच्या रात्री अलमाटीमध्ये गोंधळ देखील उडाला। टिफनी हाडिशला शुक्रवारी जॉर्जियामध्ये अटक करण्यात आली। बेशिस्त वाहन चालवण्याचा ठपका त्याच्यावरती आहे। पीचट्री सिटी पोलिसांना पहाटे 2:30च्या सुमारास फोन आल्यानंतर अभिनेता आणि कॉमेडियनला ताब्यात घेण्यात आलं। हॅडिशनं $1666चा दंड भरला आणि फेट काउंटी जेलमधून सोडण्यात आलं। हॅडिश स्मॅश कॉमेडी गर्ल्स ट्रिपचा ब्रेकआउट स्टार आणि त्याचसोबत द किचन, नाईट स्कूल आणि लाईक अ बॉस सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आपल्या वॉशिंग्टन DC रवाना झाले आणि वीकेंडला ते विल्मिंग्टन, डेलावेअर इथे त्यांच्या घरी असतील। तत्पूर्वी त्यांनी त्यांच्या $1 ट्रिलियन द्विपक्षीय पायाभूत सुविधा पॅकेजच्या अंमलबजावणीमध्ये झालेल्या प्रगतीची रूपरेषा सांगून त्यांच्या आर्थिक अजेंड्यातील अडथळ्यांना पार करण्याचा प्रयत्न केला। या अंतर्गत परिवहन विभाग अंदाजे 15,000 पुलांची दुरुस्ती आणि सुधारणा करण्यासाठी $27 अब्ज कार्यक्रम सुरू करत आहे। या 5 वर्षांच्या कार्यक्रमाअंतर्गत फेडरल सरकार या आर्थिक वर्षात राज्य, पोर्तोरिको, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया आणि जमातींना जवळपास $5.5 अब्ज निधी वितरित करेल। शुक्रवारी मालीच्या राजधानीमध्ये हजारो लोकांनी प्रादेशिक आर्थिक निर्बंध आणि माजी वसाहती फ्रान्सच्या वाढत्या दबावाचा निषेध करण्यासाठी मोठं आंदोलन केलं। गेल्या वर्षी दुसऱ्या लष्करी बंडानंतर त्यांनी स्वतःला चोगुएल कोकल्ला मेगा अध्यक्ष म्हणून घोषित केलं। तर इंडिपेंडन्स स्क्वेअर मधील जमावाशी बोलताना मालीचे पंतप्रधान चोगुएल कोकल्ला मेगा यांनी रशिया आणि चीनच्या सरकारला पाठिंबा आणि निर्बंधांना विरोध केल्याबद्दल आभार मानले। पश्चिम आफ्रिकेच्या 15 राष्ट्रीय इकोवास प्रादेशिक गटानं गेल्या रविवारी मालीवर कठोर आर्थिक निर्बंध लादलेले। दक्षिण कोरियात इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना घडली। ग्वांगझू शहरामध्ये ही घटना घडली असून
या ढिगाऱ्याखाली 6 कामगार दबले गेल्याची भीती वर्तवली जाते. दरम्यान घटनेच्या तिसऱ्या दिवशी ढिगाऱ्याखालून एकाला बाहेर काढण्यात आलं. अद्यापही बचाव पथकाकडून हा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. हा स्लॅब कोसळल्यानं या परिसरातील काही गाड्यांचंही नुकसान झालंय. चीनच्या सिच्युआन प्रांतात पॉवर स्टेशनमध्ये व्हॉल्व फुटला आणि यावेळी झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. इराकमधील कुर्दिश प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि इरबिल शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे याचा वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला. इरबिल प्रांताचे गव्हर्नर ओमेद खोशना यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या. तर ऑक्टोबर महिन्यानंतर शहरातील हा तिसरा पूर असून याआधी झालेल्या 2 पुरांमध्ये 12 नागरिकांचा मृत्यू झालाय. दक्षिण कोरियाला कोरोनावरील फायझरच्या औषधांचा साठा प्राप्त झाला असून सौम्य तसंच मध्यम लक्षण असलेल्या रुग्णांना ही औषधं देण्यात येणार आहेत. इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती औषधांचे कंटेनर उतरवण्यात आले. दक्षिण कोरियात कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होते आणि अशाच रुग्णांवरती उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधं मागवली जात आहेत. जानेवारी अखेरीस आणखी औषधांचा साठा येणार असल्याचं बोललं जात आहे. सुदानची राजधानी खार्तूममध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. लोकशाही राजवटीत बदल झाल्यानं हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत निदर्शनं केली. यावेळी काहींनी जवानांवरती दगडफेक केली आणि त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला. लष्करानं पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक यांच्या नेतृत्वाखालील सरकारची हकालपट्टी केल्यापासून नागरिक आक्रमक झालेत आणि या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली आहेत. मेक्सिकोच्या चियापास राज्यामध्ये एका ट्रकचा भीषण अपघात झाला. यात 56 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 13 ते 17 वर्ष वयोगटातील 5 मुलांचा समावेश आहे आणि 150हून अधिक जण स्थलांतर करत असताना ही घटना घडली. दरम्यान 38 जणांचे मृतदेह ग्वाटेमालात आणण्यात आले. अमेरिकेतल्या सिएटलमधील मॅग्नोलिया परिसरात भूस्खलन झालं आणि यातून एका सॅमी नावाच्या कुत्र्याला वाचवण्यात यश आलं. इथे एक घर कोसळून त्या ढिगाऱ्याखाली कुत्रा अडकला होता. मात्र या कुत्र्याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. तर फ्रिट्स यांचा दुसरा कुत्रा लिली मात्र या दुर्घटनेत मरण पावला. मेक्सिको सिटीमध्ये काम करण्याची परवानगी मिळावी यासाठी शेकडो हैतीमधील नागरिक रस्त्यावरती उतरले आणि यावेळी त्यांनी मेक्सिकन कमिशन फॉर रिफ्युजी समोर काम करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. अनेक स्थलांतरितांना शहरात काम करण्यासाठी अधिकृतरित्या परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे वर्क परमिट न मिळाल्यानं या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याआधी मेक्सिकोच्या दक्षिणेकडील तपचुला शहरामध्ये वर्क परमिट जारी करण्यात आलं. मात्र तिथे लोकांना राहण्यासाठी योग्य परिस्थिती नसून नोकऱ्याही नसल्याचं समोर आले. त्यामुळे या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांशिवाय मेक्सिको सिटी न सोडण्याचा इशारा दिलाय. अमेरिकेतल्या नेवाडा राज्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय. अशातच या महिन्याच्या अखेरीस रहिवाशांची मोफत कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्याचं गव्हर्नर स्टीव्ह सिसोलॅक यांनी सांगितलं. राज्याला मोठ्या प्रमाणात कोरोनावरील चाचणी किट मिळालेली असून त्याचं राज्यभरात वितरण करण्यात येणार असल्याचं सिसोलॅक यांनी म्हटलंय. मात्र होम टेस्ट किटद्वारे जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांची नोंद राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत केली जाईलच असं नाही, असंही ते म्हणाले. वॉशिंग्टनमधील रुग्णालयात 100 सुरक्षा रक्षक तैनात करणार असल्याची घोषणा गव्हर्नर जे इन्स्ली यांनी केली. कोरोनावरील चाचणीच्या ठिकाणी मदतीसाठी तसंच कोरोना काळामध्ये रुग्णालयात होणारी गर्दी पाहता गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं. कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं हॉस्पिटलवर मोठा ताण येतोय. त्यामुळे या रक्षकांची मदत घेतली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते. त्यामुळे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांवरती ताण वाढतोय. अशातच येत्या आठवड्यात नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी अशा ठिकाणी सैनिकांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती गव्हर्नर टोनी एव्हर्स यांनी दिली. यासाठी सैनिकांना प्रशिक्षण दिलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात 6 नर्सिंग होम्समध्ये 50 सैनिक तैनात करण्यात आले असून या महिन्याच्या अखेरीस आणखी 80 सैनिक तैनात केले जातील, अशी माहिती समोर येते.
कोरोना रोखण्यासाठी अमेरिका प्रशासन विविध उपाययोजना राबवत असून कोरोनाविरोधात लढण्यासाठी लागणाऱ्या साधनांवर सध्या भर दिला जातोय. अशातच कोरोनावरील चाचण्यांसाठी आवश्यक होम टेस्ट किट्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात येणार असून या टेस्ट किटचं नागरिकांना मोफत वाटप केलं जाईल अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली. टेस्ट किट घरच्या घरी नागरिकांना मोफत वाटण्यात येणार असून मास्कचं देखील वाटप करणार आहोत असंही बायडन यांनी म्हटलं. शिकागो पब्लिक स्कूलनं कोविड-19 सुरक्षा प्रोटोकॉलवर शिक्षक संघासोबत झालेल्या वादानंतर 5 दिवसांचे वर्ग रद्द केले होते. आता पुन्हा एकदा देशातील 3ऱ्या क्रमांकाच्या शाळेतील विद्यार्थी बुधवारी वर्गात परतलेत. यावेळी अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्सचे अध्यक्ष रँडी वेटगार्डन हे म्हणतायत की अमेरिकेच्या शिक्षकांनी व्यक्तिगत शिक्षण खरोखर महत्त्वाचं आहे हे चांगल्या प्रकारे जाणून मुलांसाठी सुरक्षितपणे शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही सर्व मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला असं म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयानं बायडन प्रशासनाला मोठ्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांना कोविड-19 विरुद्ध लसीकरण करणं किंवा साप्ताहिक चाचणी घेणं आणि नोकरीवरती किंवा ऑफिसमध्ये असताना मास्क वापरणं आवश्यक आहे अशा अटी लागू करण्यापासून रोखलंय. कोरोना व्हायरस प्रकरणांमध्ये वाढ होत असताना गुरुवारी न्यायालयानं अमेरिकन लोकांमध्ये लसीकरणाचा दर वाढवण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांसाठी हे आदेश दिले होते. फेडरल सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार 208 दशलक्षाहून अधिक अमेरिकन आणि लोकसंख्येच्या 62.7% लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय आणि त्यापैकी 1/3पेक्षा जास्त लोकांना बूस्टर शॉट्स मिळालेत. फ्रान्समध्ये सरकारनं लादलेल्या नियमांचा निषेध करण्यासाठी हजारो शिक्षक रस्त्यावरती उतरले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शिक्षक वैतागलेत. अशा सतत बदलत असलेल्या नियमांचा त्यांनी निषेध केला आणि सरकार शाळांमध्ये ज्या प्रकारे साथीचा रोग हाताळतायत त्यावरून या शिक्षकांनी संताप व्यक्त केला आणि या आठवड्यात अधिकाऱ्यांनी शाळेतील मुलांची चाचणी करण्याचे नियम 2दा बदलले. तसंच व्हायरस संबंधी नियमांबाबत शिक्षकांना थेट सूचना न करता वृत्तपत्रात आधी छापून आणल्या जातात आणि यावरती शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियात उष्णतेची लाट पसरली असून या ठिकाणी तापमानाचा पारा 50.7 अंश सेल्सिअसवर गेलाय. ऑन्स्लो शहरामध्ये नागरिकांना सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागतोय. ऑन्स्लोच्या पूर्वेस सुमारे 230 किलोमीटर अंतरावर असलेल्या रोबॉन शहरासह पश्चिम ऑस्ट्रेलियात उष्णतेची लाट पसरली आहे. हवामान बदलामुळे तापमानात वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागतोय. एक छोटासा ब्रेक इथे घेतोय, लगेचच परत येऊया. तुम्ही पाहत राहा जगाच्या पाठीवर. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. वायोमिंगनं फेडरल सरकारला येलोस्टोन नॅशनल पार्कमधील आणि आसपासच्या ग्रिझली अस्वलांना लुप्त प्रजाती कायद्याअंतर्गत असलेल्या संरक्षणापासून दूर करण्यास सांगितलंय. ही विनंती मंजूर झाल्यास शिकार करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. 1975 मध्ये धोक्यात असलेल्या आलेल्या प्रजाती म्हणून प्रथम संरक्षित असताना अवघ्या 136 संख्येपासून अस्वलांची पुनर्प्राप्ती ही एक यशोगाथा आहे असं राज्यानं आपल्या याचिकेत म्हटलंय. मात्र पुनर्प्राप्त आणि स्थिर प्रजाती म्हणून त्यांना मान्यता आता प्राप्त झाली आहे. इटालियन फ्रेंच संघानं अंटार्क्टिकामध्ये 1.5 दशलक्ष वर्ष जुनं बर्फाचं कोर शोधण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी ड्रिलिंग सुरू केलंय. काही दिवसांच्या कामानंतर कार्लो बार्बांटे यांच्या नेतृत्वाखालील टीमनं 130 मीटर खोली गाठली होती आणि यापुढे 2700 मीटरपर्यंत खाली जाण्याचं लक्ष्य आहे. या मोहिमेचा उद्देश बर्फाचे नमुने शोधणं आहे, जे हवामानाच्या ट्रेंडचं मूल्यांकन करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्याच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी न्यूज18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा आणि महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा, सोशल डिस्टन्स सुद्धा पाळा. सरकारनं दिलेले सगळे नियम पाळा आणि सुरक्षित राहा.